हॅलो, मी पंकज सुयोग आम्ही दोघं जण असे कपल रामशेजा ट्रेकिंगसाठी चाललोय संडे इव्हिनिंग. तुला म्हटलं की फोटो बी काढले 2-3 आवडले असं. अरे ते आधीचे अपॉइंटमेंट जो फोटो ते होते ना माझ्याकडे. यांच्याबद्दल थोडी तक्रार. काय तक्रार ते आमचे पंकज दादा जे सांगताना त्यांनी सांगितलं 3:30 वाजता आणि आता घरातून सुयोग दादाला मी मॅनेज करतो म्हणे. सुयोग दादा सगळ्यात आधी रेडी. त्याला मी बोललो फोन करून. त्यांनी आम्हाला 4:05 उठून ट्रेकला चालले. बरोबर. त्यांनी काहीतरी काम केलं 4 वाजले पण काम केलं. त्याला आम्ही फोन करून रामराम मंडळी, आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज सर्वजण म्हणजे कपल आरती, पंकज दादा, सुयोग दादा, ओम दादा स्पेशल आहे. आम्ही कपल आहेत. ओके, आम्ही रामशेजा ट्रेक साठी चाललोय संडे इव्हिनिंगला. प्लीज कमेंट करा कोणी अग्री करणार. प्लीज ओपन फॉर कोलॅबोरेशन. रामशेज पर्यंत पोहोचलो. बरं का भाई, हेल्मेट मध्ये जीव अडकवायचं नाही. हेल्मेट अडकवलं ना टी शर्ट टाकलं. क्या एक बॉलिंग ऍक्शन तुझी फेमस. आता टाकली पाहिजे. कसा जातो तुमचा ट्रेक? खूप छान जातोय. मोरक्या कुठे आहे तुमचा? फर्स्ट सर, आम्ही अखिल भारतीय जोडगे दुर्ग स्वच्छ संवर्धन आलेलो आहोत. ओके. पिवळा रंग आमची ओळख आहे. हा भगवा धरून घेऊ याकडे. असं याकडे फिल्टर लावून घ्या बघा. फर्स्ट टाइम दादा वहिनी केरळ ट्रिपच्या आधी रामशेज ट्रिप कर. दादा वहिनी आणि नॉड. नॉट टू आणि मुलीचं नॉट सी. का चालली कितवा ट्रेक असेल ओम आपला? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला असला आजपर्यंत. आमचं रामाचं दुसरं घर होतं. आमचं बी दुसरं घर आहे. आमचं दुसरं घर होतं पण आम्ही सोडलं. जुनं घर होतं. आमचे दादा थकून गेले लग्नानंतर. मोबाईल मध्ये बिझी. वहिनी अजून चिर धरून. वहिनी वेगळे आणि दादा आणि नॉड वेगळे चालताय. स्टेटस अपडेट करतोय. उद्या 11 तारीख आहे. एंगेजमेंट एनिव्हर्सरी. क्या बात आहे, क्या बात आहे. याच्यापेक्षा भारी सेलिब्रेशन नाही राहू शकत. हॅपी एनिव्हर्सरी इन ऍडव्हान्स. नाही पण तुम्ही आजच सेलिब्रेट केले. एक ट्रेक नुसार जीवनभर फिट राहायचं असेल तर आज ट्रेक करून घेतलं. लास्ट पे लास्टला पंकज आणि त्यांच्या इथे गुढीपाडव्याचं जेवण होतं. जेवण केलं. दुपारून 3 वाजता निघालो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यानंतर पुरणपोळी खाऊन उन्हाळ्यात असं ट्रेक करणं एकदम जीवावर जातं. तरी आलो होतो. ऋतुजा होती, ओम दादा, मी,
वरती गेलो, सूर्यास्त बघितला, मस्त फोटोशूट झाला. नेमकी रामनवमी होती, त्याच्या पुढे भरपूर सारे झेंडे लागलेले होते इथं. खूप मस्त वाटत होतं. भगवा फडकला. भेटूया वरती आता डायरेक्ट वरती भेटूया. छोटे छोटे पावलं टाका. कचरा 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 पुढे गेलाय. वेल डन, कीप गोइंग. जोरदार कपल. आपला कचरा केवढा व्हायरल झाला. ते बघ पुढे तो काय वर शेड लावलेला आहे पत्र्याचा. मग आपण वरती जाऊ ना. हा चोर दरवाजा इथून ना. नाही इथून बघ. हाऊस द ट्रेक. कसा होता तुमचा ट्रेक? गाडी एकदम मस्त, एकदम परफेक्ट. डन झाला. बिमार आहे नाही डन. एवढं बरं आपल्या पेसमध्ये भरपूर ट्राय केला त्याने. मस्त. कसं वाटलं रामची भाई? एकदम भारी ना. कडक. तिकडं ये बर का. काय रे तिथं? हा चला एकदम भारी व्ह्यू आहे. आता काही नाही, सरळ चालायचंय. ओके, थोडा रेस्ट घ्या. रिलॅक्स. पूर्ण एक्झॉस्ट करा बॉडी. तुम्हाला वाटतं अजून मोकळं होऊन जाईल एकदम. पुढे लोड पण नाही काही ना. आता थोडंसं हे जे आहे थोडंसं बोलतो इकडे तिकडे एक्झॉस्ट. या DSLR पाहिजे माहिती पण काय सगळं. एव्हरी वीकेंड आलो पाहिजे डायरेक्ट. माझ झाला. माझ्या तो मागच्या शनिवारी पण आलो होतो. हा इथं काय हो? इथं काय? इथे चोर दरवाजा आहे. मागच्या वेळेला आम्ही गेलो होतो. मस्त इकडच्या साईडला आहे ना एक दरवाजा आहे जुन्या काळातला. जसे राजा महाराजांच्या गुफामधले जे दरवाजे राहायचे तसा आहे. आणि तिथून पूर्ण हा व्ह्यू दिसतो. खूप छान वाटतं. आता मध्ये जायचंच आहे. लेट्स पाहू. या एकदम मोठा रूम आहे. खाली नीट बघा. उघडा दरवाजा. तू पाहिलं का? अरे लई 1-2 वर्ष होता. उघडा दरवाजा उडून घेतला होता मी. पण मी काय म्हणतो, आपण जर असं पप्पूचं ऐकलं अल्टिमेट गार था जो कुठे लोकली खाली रस्ता. हा चला हाऊ. तिथं असू नको हाऊ. नाही सापडती ती मला वाटतं खाली असेल ती. मला तिथं पिवळा शर्ट दिसला होता ना. इथे लागला तर मी घरी खाली जाते. खिचडी जेवण करून झोपून. आम्ही आत्ताच गडाच्या खाली आलो. सर्वजण उतरून जस्ट पोहोचलोच. खूप छान ट्रेक झाला. संडे इव्हिनिंगचा 4 वाजता आलो होतो. आता किती वाजले? 7:30-8 वाजेपर्यंत खाली आलो. मस्त ट्रेक झाला. पूर्ण अंधार. आणि याच्यात अजून एक आम्ही वरती बसलो. मस्त गप्पा वगैरे झाल्या.
वातावरण पण खूप छान आहे आणि घरी राहिलो तर खूप थंडी वाजते, पण इथं आल्यानंतर थंडीच नाही डायरेक्ट. नेहा वहिनींचा आणि आरती वहिनींचा पहिला ट्रेक होता. आरतीचा आणि नेहाचा पहिला ट्रेक होता, म्हणून त्यांनी इतका पॉसिबल झाला त्यांना ट्रेक, इतका मस्त ट्रेक केला त्यांनी पण. मस्त. भेटू सेकंड ट्रेकला. हर बोले दाबेली सेंटर. लास्ट टाइम मी त्यावेळेला आलो तो खायला. आज सर्वांसोबत आलोय.